वैशू, बोला ना. मस्त स्मेल आलाय. काय मटन बनवालीस? नाही, बिर्याणी. चिकन बिर्याणी म्हटलं की अनेकांना वाटतं ही रेसिपी खूपच अवघड आहे, पण खरं सांगायचं तर योग्य पद्धत माहिती असेल तर घरच्या घरी आपण एकदम हॉटेल सारखी बिर्याणी बनवू शकतो. आज मी माझी नेहमीची आणि सगळ्यांना आवडणारी चिकन हंडी बिर्याणी तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात आधी भरपूर सारा कांदा असा उभा चिरून गरम तेलात छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा. बिर्याणीमध्ये हा फ्राय केलेला कांदा खूप महत्वाचा असतो. याच कांद्यामुळे बिर्याणीला सुंदर रंग आणि अप्रतिम अशी चव येते. त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका. चला, आता कांदा फ्राय करून तर झालाय. आता चिकन मॅरिनेट करायला घेऊया. एका मोठ्या भांड्यामध्ये स्वच्छ धुतलेलं अर्धा किलो चिकन घेतले. त्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि 2 चमचे बिर्याणी मसाला घालायचा. आता उभ्या चिरलेल्या 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 वाटी दही आणि बिर्याणी करतेवेळी शक्यतो दही हे फेटून घ्यायचं. त्यामुळे मसाले सगळे दह्याला खूप छान लागतात आणि हा सगळा मसाला सुद्धा चिकनला व्यवस्थित लागला जातो. त्याचसोबत थोडासा लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना आणि 1 चमचा तेल आणि तळलेला कांदा घालून सगळं काही मिक्स करून घ्यायचं. हे सगळं लावून कमीत कमी अर्धा तास तरी बाजूला ठेवून देऊया. जितकं चिकन छान मॅरिनेट होईल तितकीच बिर्याणी खूप चविष्ट बनते. चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण भात तयार करून घेऊया. त्यासाठी 2 वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचा. आता भरपूर साऱ्या पाण्यामध्ये सगळा खडा मसाला घालूया. त्यामध्ये दालचिनी, लवंग, हिरवी वेलची, मोठी वेलची, चक्रफूल, जिरे, मीठ आणि 3 ते 4 लिंबूचे स्लाइस घालून पाणी उकळत ठेवूया. पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण चिकन 10 मिनिटांसाठी शिजवून घेऊया. आता मी ही चिकन हंडी बिर्याणी बनवते, त्यासाठी मी हंडी वापरले. जर तुम्ही ही प्रोसेस सेम भांड्यामध्ये सुद्धा करू शकता. हंडीमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालूया. आता झाकण ठेवून साधारण 10 मिनिटांसाठी चिकन शिजवून घेऊया. आणि दुसऱ्या साईडला भातासाठीचं पाणी सुद्धा गरम झालंय, तर त्यामध्ये आता भिजवलेले तांदूळ टाकूया. आता हा तांदूळ फक्त 70% शिजवून घ्यायचा आहे आणि ही स्टेप खूप महत्वाची आहे. भात पूर्ण शिजवायचा नाही, कारण पुढे दम देताना तो अजून शिजतो आणि जर भात आधीच पूर्ण शिजला तर बिर्याणी मोकळी न होता जास्त मऊ होऊ शकते. त्यामुळे तांदूळ 70% शिजला की लगेच गाळून बाजूला ठेवायचा. 10 मिनिटं झालेत आणि चिकन सुद्धा बऱ्यापैकी शिजले. तर आता यावरती अर्धवट शिजलेला बासमती तांदूळ हलक्या हाताने पसरून घ्यायचा. भात हा असा हलक्या हाताने पसरून घ्यायचा, त्यामुळे प्रत्येक तांदूळ असा मोकळा राहतो. आता यावरती थोडासा बिर्याणी मसाला पसरून घेऊया आणि 1 ते 2 चमचा तूप. तुपामुळे बिर्याणीची चव तर अजूनच वाढते. यावर आता टाकत आहे खायचा केशरी कलर आणि पिवळा कलर. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. मला पर्सनली अशी कलरफुल बिर्याणी आवडते, त्यामुळे मी थोडाफार कलर टाकत आहे. तुम्ही हे स्किप सुद्धा करू शकता. त्याचसोबत टाकूया तळलेला क्रिस्पी असा कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना. आता हंडीचं झाकण ठेवून गव्हाच्या कणकेनं सगळ्या बाजूनं व्यवस्थित पॅक करून घेऊया. यामुळे आतील व बाहेर जात नाही आणि दम अगदी व्यवस्थित बसतो. त्यामुळे मसाल्याचा सुगंध, चिकनची चव भातामध्ये अगदी छान मुरते. आता मंद आचेवर साधारण 20 ते 25 मिनिटे दम देऊया. या स्टेपमुळे बिर्याणीला खऱ्या हंडी बिर्याणीची चव येते. आता साधारण 20 ते 25 मिनिटं होऊन गेलेत. पॅक केलेल्या हंडीला असं सुरीनं कट करून घेऊया आणि झाकण उघडताच जो येणारा सुगंध आहे तो शब्दात सांगता येत नाही. खरंच 1 नंबर. कसला भारी कलर आलाय ना, बघा ना किती छान सुंदर असा कलर बिर्याणीला आलाय. प्रत्येक तांदूळ अगदी मोकळा झालाय आणि चिकनही खूप छान शिजले. तर तयार आहे आपली दमदार अशी चिकन हंडी बिर्याणी. आता मला तुम्ही खरं सांगा, ही बिर्याणी बघून तुमच्या पण तोंडाला पाणी आलं ना? मग वाट कसली बघताय? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही बिर्याणी रेसिपी तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा. आणि हो, मला हे पण सांगा की तुम्हाला बिर्याणी रायत्यासोबत आवडते की शोरबासोबत? आणि आजचा हा लॉंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.